अगं इंदू, अगं कुठे चालली अशी घाई घाई? आहो ते नारायणीताई सोबत आले होते आणि अचानकच गायब झाली. अहो तिला शोधते. तुझी नारायणीताई पण ना तिच्या पायाला भिंगरी नसती, एका जागेवर थांबतच नाही कधी. अगं बरं ते जाऊ दे, मी काय म्हणते, अगं त्या माळेगावच्या आपल्या ज्योत्स्नाताई आहेत ना, हा, त्या बचत गटाच्या हिशोबाचं काय ते बोलू म्हणतायत आणि महिलांसाठी एखादा नवा उद्योग सुरू करू. तुला काय वाटतं? मला चांगलंय ना, पण ह्या विषयावर ना आपण मीटिंग मध्ये बोलूयात की? हा, उद्या बोलूच आपण. पण अगं त्या शेळकेवाडीच्या बायका आहेत ना, सगळ्या बचत गटासाठी तयार झाल्यात बघ. हो ना, उत्तम. पण ह्या विषयावर ना आपण मीटिंग मध्ये बोलूयात. हा, आत्ता जरा अर्जंट कामासाठी जायचंय. बरं बरं चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. परत निसटली. म्हणजे तुला खरंच बबनराव माहित नाहीये? इतका कोणी मोठा माणूस होता का तो? हो, खूप मोठा, ज्याच्यामुळे तू इथे उभी आहेस. बबनराव म्हणजे या आदरणीय सन्माननीय पोपटराव लांडगेंचा सख्खा फादर, म्हणजे तुझा आजोबा. त्यानुसार इंद्रायणीच्या बापाने म्हणजे सोपाने जी जमीन गहाण ठेवली या पोपटराव लांडगेच्या बापाकडे. नाही 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 नाही, एक मिनिट. ती जमीन तर त्यांनी दिग्रसकरांना दान दिली होती ना? बरोबर आहे ना तुझं, अगदी बरोबर आहे. पण तेव्हा गोविंद महाराज आणि वाडीकर यांच्यामध्ये लिखापडी झाली नव्हती. म्हणजे ह्या सगळ्याचा त्यांच्याकडे कुठलाही कायदेशीर पुरावा नाहीये? अजिबात नाही. आहे की नाही फारी गोष्ट? म्हणजे कायद्याने दिग्रसकरांच्या जमिनीचे हक्क हे आपल्याकडे आहेत? अर्थातच या पोपटराव लांडगेंकडे कागदपत्र आहे आणि ते खरे ओरिजिनल. काय गुड न्यूज दिली आहे बाबा तुम्ही. आता तुम्ही बघाच, नाही ना दिग्रसकरांना रस्त्यावर आणून आयुष्यभर रस्त्यावरच राहायला लावलं ना, तर नाव नाही लावणार श्रीकला पोपटराव लांडगे पाटील. यस. आजची बाई दिसली ती त्या रात्री भेटलेलीच होती का? म्हणजे ही तीच असेल का जी कीर्तनाच्या रात्री भेटली? ह्या रत्नामाय खूप काळजी घेतात त्या माझी. ही तीच असेल का जिला मी आणि नारायणीताईंनी श्रीकलाच्या घरी बघितलं होतं आणि त्या बाईला बघून अचानकच माझ्या डोक्यात कळ आली होती. आजची बाई पण ती डेंजर दिसणारीच असेल.
या बाईला आता शोधायचं म्हणजे शोधायचंच. विठुराया, तू इथे? व्यंकट, डोळे मिटले तुझे, पण मन जाग आहे म्हणूनच आलो. माझ्या भक्ताला होणारा त्रास मला तिथे पंढरीतही टोचतोय. तुला माहितीये, भक्ताच्या वेदनेपासून मी कधीच दूर नसतो. माझ्या एका भक्तावर अन्याय होत असताना दुसरा भक्त डोळे झाक करतोय हे पाहून खूप वाईट वाटतंय. आता माझं मन इकडे लागतच नाही. व्यंकोबा, अन्याय पाहून गप्प राहणं ही भक्ती नाही, तर पाप असतं, पाप. विठुराया, विठुरायाचा हा संकेत नेमकं काय सांगू पाहतोय मला? एका भक्तावर होत असलेला अन्याय दुसरा भक्त पाहतोय, म्हणजे विठुरायाचं मन आता इथे रमत नाही. माझ्या हातून नक्कीच काहीतरी चुकीचं घडत असणार. विठुराया, माफ कर मला. दूध नासलं? असं कसं काय? अगं, 5 मिनिटापूर्वी मी तापवलं होतं. नासला आता, त्यात काय एवढं? नासलं की नासवलंस? तुम्हाला काय वाटतं? काय प्रॉब्लेम आहे ग तुझा? हा, या घराचं कसं नुकसान करता येईल ह्याचाच सतत विचार करत असतेस. काय आहे काय तुझ्या मनात? माझ्या मनात काय आहे ते? असं का बोलताय तुम्ही इंद्रायणीताई माझ्याबद्दल? हा, आता दूध माझ्यामुळे नासलं का? तुम्ही सारखा तिरका विचार का करता माझ्या बाबतीत? तुम्हाला माहितीये मला किती त्रास होतो. रात्रभर डोक्यात विचार असतात नुसते की तुम्ही काय बोललात ते. हे बघा, आधी मी सगळं ऐकून घेत होते तुमचं, पण आता मी 2 जीवाची आहे. विकला, तिची सरळ विचार करण्याची बुद्धी संपलीये. आई, आम्ही सहजच बोलत होतो. तुम्ही प्लीज ताईंना. पाहिलं सिंधू, अगं अजूनही ही मुलगी तुला झाकण्याचाच प्रयत्न करते. अहो काकी, काय झालंय? दूध नासलंय ना? माझ्याकडून, मोठ्या बाईंकडून, नारायणीकडून, अगदी तुझ्याकडून हे दूध नासतंच की. मग त्यावेळेला काय आपण एकमेकींना वेठीला धरतो? अहो पण ही नेप काय हिनं? आणि का?
इंदू अगं काय झालंय तुला? सतत तू या मुलीच्या मागे का लागलीयस? अहो काकी मुद्दाम नाही करत आहे मी. 5 मिनिटापूर्वी दूध तापवलं होतं, परत येऊन बघते तर नाचलंय दूध. तर मोठ्या बाईंना चहा कुठून देऊ मी? आई, आता हे दूध मी नासवले असं का वाटतं इंद्रायणी? त्यांना काय माहित? लय साळसूतपणाचा आवड बस. तू एकही शब्द जर हिला बोललीस ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही. तू काही दिवसभर हिला कसा आणि काय त्रास द्यायचा याचाच विचार करत असतेस का ग? काकी अहो दूध तिने दूध उघडंय आणि त्यात काहीतरी पडलंय. जरा नीट बघ. इंदू, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. महाराज आता लगेच बोलायचं. काय झालं महाराज? काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये विठुराया आला होता आणि त्या स्वप्नामध्ये विठुरायानं मला काहीतरी सांगायचा प्रयत्न केलाय. काय सांगितलं विठुरायाने? माझ्या एका भक्तावर अन्याय होत असताना दुसरा भक्त डोळेझाक करतोय हे पाहून खूप वाईट वाटतं रे. तेव्हा आता हात जोडून विनंती करतो मी तुला, तू श्रीकलाविषयी जे काही वेडवाकडं बोलतेस आणि तिच्यावर जे काही घाणेरडे आरोप करतेस ना, ते सगळं आता लगेच थांबव. कारण तू हे जे काही वागतेस ना, ते आता प्रत्यक्ष विठुरायाला सुद्धा आवडत नाहीये, हे लक्षात ठेव. अहो, काय बोलताय महाराज? तुम्ही मी तरी काय? तुमच्या शिष्यवरचा विश्वास कमी झालाय का हो? कमी झालाय? अगं जवळ जवळ संपलाय आता. काय वागतेस तू इंदू? तुला तरी भान आहे का? अगं दया माया नावाची काही गोष्ट आहे की नाही तुझ्या आत? ती दुर्दैवी पोरगी गरोदर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळलीये, तरी तिच्यावर वाटेल ते आरोप करतेच. तिच्याशी असं वागताना तुला काही वाटत नाही का ग? धक्का बसतो मला. गुरु म्हणून तुला शिकवताना मी कुठे कमी पडलो हेच कळेन असं झालंय मला. अगं पूर्वी तू नव्हतीस अशी. स्वतःच्या दुःखापेक्षा तुला दुसऱ्यांची दुःख मोठी वाटायची ना, आणि आज एका दुःखी कष्टी स्त्रीला तूच पाण्यात पाहतेस. काय झालंय काय तुला? हा, महाराज, माझ्या विठुरायाला नेमकं काय म्हणायचंय हे कळलंच नाही हो तुम्हाला. ह्या श्रीकलानं सगळ्यांचीच मती गुंग केली. यंकू महाराज, यंकू महाराज. इंदू, काय झालं? खूप मोठा अनर्थ झालाय. कान्होबा, खाशाबा, जरा आधी श्वास घ्या. हा, आणि आता काय झालंय ते नीट सांगा. अहो यंकू महाराज, आजवर विठूच्या वाडीत जे कधीच घडलं नाही ते आज घडलंय. कान्होबा काका, पण घडलं काय आहे? अगं इंदू, तिकडे मंदिरात विठुरायाचं काय? विठुराया मंदिरात नाहीये. काय? यंकू महाराज,
विठुराया 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 घाबरत नाहीये विठुराया घाबरत नाहीये अरे पण हे आगटीत घडलं तरी कसं? माहिती नाही मास्तर. अहो सकाळी सकाळी आलो दर्शनाला तर विठुरायाच आमच्या दिग्रसकरांच्या घराला कोणाची नजर लागली की काय? आमच्या विठ्ठल मंदिरात ना विठुराया गायब झाला. आपल्यापैकी कुणावरती रागवलं तर नाही ना? माझ्या एका भक्तावर अन्याय होत असताना दुसरा भक्त डोळे झाक करतोय हे पाहून खूप वाईट वाटतंय. विठुराया विंजे सरकार आहे आम्ही, सगळ्यांचं सगळं माहिती आहे आम्हाला. हे वेगळंच आहे. म्हणजे मंदिरातनं दानपेटी गेली, दागिने गेले, वेगवेगळ्या वस्तू गेल्या, हे ऐकलं होतं आम्ही. पण मंदिरातून डायरेक्ट देवच गायब झाला हे पहिल्यांदाच ऐकतोय. कोणी केलं असेल? कसं झालंय? कसं शक्य आहे? पण विठुराया आपल्याला सोडून जाऊ कसं शकतो? माझं तर मनच मानायला तयार नाही. हे कुणी मुद्दाम तर केलं नसेल ना आपल्या सोबत. अरे पण हे असं करून कुणाला काय मिळणार आहे? विठुराया अरे कुठे गेलास बाबा? शांत व्हा. शांत व्हा सगळे. मला माहिती जे काही घडलंय ते खूप भयंकर आहे, पण आपल्याला यातून मार्ग काढायलाच पाहिजे. मला असं वाटतं की आपण पोलिसांना कळवलं पाहिजे जे घडलंय ते. हा चमत्कार कोणी केलाय काय माहिती, पण जे काही घडलंय ना ते बघून फारच मज्जा येते.
इथे आसपास सीसीटीव्ही वगैरे? आम्ही पिठूच्या वाडीतले सगळे सीसीटीव्ही चेक केलेत, पण कुठेच असं संशयास्पद असं काही जाणवलं नाही. ठीक आहे, तरी पण ते फुटेज तुम्ही आम्हाला द्या, आम्ही बघू. हो सर. पण मला चोरीचा प्रकार वाटत नाहीये. पण चोरी तर झाली ना खशाबा. मला तर असं वाटतं हे कोणीतरी मुद्दाम केलंय. कोणत्या ठोस पुराव्याशिवाय ना आपण कोणत्याच निष्कर्षावर यायला नाही पाहिजे. माझं विठुराया गाभाऱ्यात नाहीये. तो का नेला, कुणी नेला, नेण्यामागचं कारण काय ते लवकरात लवकर कळलं पाहिजे. विठूच्या वाडीचा श्वास आहे माझा विठुराया. त्याशिवाय तग नाही धरू शकणार आम्ही. आता गप्प बसती का? हा, ते इन्स्पेक्टर तपास करतायत ना. साहेब तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की हे काम कुठल्याही एका व्यक्तीचं नाहीये. याच्या मागे एखादी संघटित टोळी असू शकते. इन्स्पेक्टर साहेब, हा मूर्ती तस्करीचा वगैरे असा काय प्रकार वाटतोय का? हा, नाही म्हणजे मी असं ऐकलंय की आधी चोर, मग त्यानंतर दलाल आणि त्यानंतर मग ते मूर्ती खरेदी करणार आहे. हे अशी काहीतरी टोळी असते आणि अशी काहीतरी साखळी चालते. ऍक्च्युली या केसमध्ये आता असं झालंय की आता निश्चित काहीच सांगू शकत नाहीये. हा, मात्र मागच्या एका मूर्ती तस्करी प्रकरणाशी या घटनेचा काही संबंध आहे का हे आपण तपासून बघू शकतो. साहेब, आम्हाला आमच्या विठुरायाची मूर्ती मिळेल ना? आम्ही पूर्ण प्रयत्न करू. या सगळ्यामध्ये गावातल्या कुणाचा हात असेल असं वाटतंय का तुम्हाला? कसं आहे, अनेकदा असंही असू शकतं की आपल्याला माहिती देणारी व्यक्ती ही स्थानिक असते, परंतु त्यामागचा खरा सूत्रधार हा बाहेरचाही असू शकतो. कोण असेल ह्यो चोर? ते तर आता संपूर्ण तपास झाल्यानंतरच कळेल. पण हा, तोपर्यंत संपूर्ण गावकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवायचा नाही आणि कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली तर ती आम्हाला लगेच कळवावी. ज्याने कोणी चोरी केली असेल ना त्याच्या अंगात किडे पडतील. ज्याने कोणी आमच्या विठुरायाच्या मूर्तीला हात लावायचा प्रयत्न केला असेल ना त्याचे हातच गळून पडतील. मला सांगा, तुमचा कोणावर संशय आहे? इन्स्पेक्टर साहेब, हे सगळं कुणामुळे झालंय आणि का झालं हे मला चांगलंच माहिती. हो, हे असं का म्हणाले? यांना काही माहिती असेल तर यांनी पोलिसांना लगेच कळवावं. हा, पण तसं काही नसावं. म्हणजे ना ते काहीतरी भावनेच्या भरात बोलले असतील. विठुरायाचे निस्सीम भक्त आहेत ते. असं काही झाल्यावर नैराश्य येणं साहजिक आहे. तरी पण मला त्यांच्याशी बोलावं लागेल. साहेब बोला, पण आत्ता नको प्लीज. ठीक आहे, आमचा तपास तर चालूच आहे आणि जर का तुम्हालाही काही कळलं तर आम्हाला लवकर कळवा. तांबडे, चला.
इंदे बाई आता गप्प नको बसू, बोल काहीतरी. व्यंकट भाऊजी काय म्हणत होते? मला नाही माहित. सकाळी तुमच्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं, तेव्हा काय म्हणत होते? आता बोलते का? ये पा, या घरात पान जरी हालत असेल ना तरी मला कळलं पाहिजे. बोल, काय म्हणत होते ते? सांगितलं ना मोठ्या बाई, व्यंकू महाराजांच्या स्वप्नामध्ये विठुराया आला होता. त्याच्या भक्ताला त्रास होतोय म्हणून अंतर, भक्ताला त्रास होतोय म्हणून अंतर देणार. बाबू, म्हणजे खरंच विठुराया इथून गेला की काय? गेलाय, रागवून गेलाय. मला एक सांग, व्यंकट भाऊजी तुझ्याकडे का पाहत होते? कारण व्यंकू महाराजांना वाटतं विठुराया माझ्यामुळे गेलाय. मी श्रीकलेसोबत वाईट वागते म्हणून गेलाय. काय काय बोलतीस तू? काय खोळेपण आहे व्यंकट भाऊजींचा? ये पा, व्यंकट भाऊजींना स्वप्न पडलं. स्वप्नात विठुराया आला. तो म्हणाला मला माझ्या भक्ताचा त्रास पाहवत नाहीये म्हणून मी इथून निघून चाललोय, म्हणून हे अंतर. हा, अगं इंदे, व्यंकट भाऊजींनाच त्या स्वप्नाचा अर्थ कळत नाहीये. तू रडू नको, अजिबात नाही. डोळे पुस आणि अजिबात वाईट वाटून घेऊ नको. अगं, मी शपथेवरती सांगते, विठुराया तुझ्यामुळे इथून जात नाहीये. आता मला सांग, इथली विठुरायाची सगळ्यात मोठी भक्त कोण आहे? तू आहेस. मग विठुरायाला असं का वाटेल का आपण आपल्या भक्ताला सोडून निघून जावं? असं वाटेल का तुझ्या फ्रेंडला? नाही ना. तुला त्रास होतोय असं तुझ्या फ्रेंडला विठुरायाला म्हणायचंय, आणि त्याला काही कळत नसत का दिग्रसकरांचं घर बरबाद करायला ही श्रीकला आली. त्यातनं श्रीकरानं बरोबर डबल गेम खेळला. व्यंकट भाऊजींना आणि शकुंतलाला तुझ्यापासून तोडलं. या बाबतीत तुझा नवरा पण तुझ्या बरोबर नाही. अगं इंदे, विठुरायाला तुला जो त्रास होतोय ना तो पाहवत नाहीये. अगं विठुराया व्यंकट भाऊजींना या भक्ताबद्दल बोलत होता. व्यंकू महाराज तर त्या श्रीकलेनं त्यांच्या डोळ्यावरती पट्टी बांधली म्हणून त्यांना कळत नाही. पण आधी मला सांग, विठुरायाची निस्सीम भक्त कोण आहे? तुझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का? नाही ना. मग आपण मूळ अडचण ती श्रीकला आहे, ते कळतंय मला. म्हणून तर त्या श्रीकलेला लगाम लावला पाहिजे. नाहीतर कार्टी आपल्या सगळ्यांना रस्त्यावरती आली. आजपर्यंत नियतीने इतक्या वेळेला कठोर परीक्षा घेतली माझी, आणि त्या प्रत्येक परीक्षेतून मी तावून सुलाखून बाहेर पडलो. कारण माझा विठुराया माझ्या डोळ्यासमोर उभा होता. पण आज ही कुठली वेळ आली ग आपल्यावर? आयुष्यात एकदाही आपलं देऊळ असं रिकामं पाहिलं नव्हतं. आज आपल्या देवळातल्या त्या रिकाम्या जागेकडे बघवत नाही बघ. तुमचं सांत्वन कसं करावं हे नाही कळते मला. असं व्हायला नको होतो. काय त्या विठुरायाच्या मनात तेच कळत नाहीये. कुठली वाईट घटना घडणार असेल ना तर
विठुराया त्याचं संकेत देतो. मला त्या दिवशी पडलेलं स्वप्न हे या वाईट घटनेचा संकेतच होता. पण मला कळला नाही तो. हे असं काही होईल असं वाटलंच नाही बघ. असं नका म्हणू. माझी खात्री आहे तुमचा विठुराया तुमच्यासोबत काहीही चुकीचं करणार नाही. विश्वास ठेवा. अहो तुम्ही सकाळपासून काही नाही खाल्लेत. हे बघा नारायणीनं नाश्ता आणून ठेवलाय, थोडं खाऊन घ्या की. नाहीये इच्छा. असं काय करताय? अशाने तब्येत बिघडेल तुमची. जोपर्यंत विठुरायाची मूर्ती परत एकदा डोळ्यासमोर बघणार नाही ना मी शकू, तोपर्यंत काहीच गोड लागणार नाही मला. मोठ्या बाई घरात चोर आला होता ना. माहितीये ग बाई, तू एकदम सुपर वुमन बनून त्याच्या अंगावरती धावून गेली आणि मग ते आभरात तुझ्या हाताला लागलं. माहितीये मला. अहो मोठ्या बाई, तो चोर तो नव्हता, मग ती होती. लय टफ फाईट दिली मी तिला. म्हणजे त्या बाईनं तुझ्या हातावरती चाकूचा वार केला म्हणून तुला लागलंय का? अहो मोठ्या बाई, मी पण तिच्या पायावर इतका जोरात पाय दिला ना, पायात सुजला तिचा. असं लंगडत लंगडत पळत होती. खरं सांगू का, त्यासाठी शाल श्रीफळ देऊन तुझा सत्कारच केला पाहिजे. अहो मोठ्या बाई तसं नाही. मग मी ना एक तशीच बाई अंगावर घोंगडे घेऊन लंगडत जाताना बघितली. काय सांगतेस? म्हणजे त्या चोर बाईचा आणि या बाईचा तू संबंध लावतेस का? आता ते माहित नाही, पण या बाईचा जर पत्ता लागला ना मोठ्या बाई, तर ले काय हाती लागल आपल्या. अगं मग येडे तेव्हाच पाठलाग करायचा ना. केला ना, पण मध्येच बचत गटाच्या बायका भेटल्या, निसटली ती नजरेतून. तरी की एक काम कर, ती बाई कशी दिसते त्याचं वर्णन कर, मला सांग, मी पण लक्ष ठेवते. हे बघा, नाही मी पण लक्ष ठेवते. इंदे, हे बघ, आता आपल्याला सावध राहावं लागणार आहे. श्रीकला 12 गावचं पाणी पिऊन आली. ती सरळ सरळ हातात येणारी नाही ती. तैसाची नैसर्गिक शुद्ध, मी पृथ्वीच्या ठाई गंध, गगनी मी शब्द वेढी प्रणव, नरांच्या ठाई नरत्व, जे अहम भाविये सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोली जात असे. महाराज जेवण आणले, 2 घास खाऊन घ्या ना. अग्नी ऐसे आहाच, तेजी नामाचे आहे कवच, ते परते केलिया साच निज तेजते मी. आणि नाना विधयोनी जन्मोनी भूते त्रिभुवनी, वर्तत आहाती जीवनी आपुलाल्या. एके तृणास्तव जिती, एके अन्नाधारे राहती, जळे एके. बाबा बाबा प्लीज 2 घास खाऊन घ्या ना. इच्छा नाहीये बाळा मला. दिग्रसकरांच्या देवळातून विठुरायाची मूर्ती नाहीशी होणं, यासारखं दुसरं पाप नाही. जोपर्यंत विठुरायाची मूर्ती डोळ्यासमोर परत उभी राहत नाही, तोपर्यंत घशाखाली घास उतरणार नाही माझ्या.
असं करून कसं चालेल बाबा? बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुम्हाला 2 घास खावेच लागतील. तुम्हाला गोपाळची आणि माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ आहे. प्लीज खाऊन घ्या. आदोक्षसाठी थांबावं तर वेळ होऊन जाईल, आणि जावई बापूंना काम सांगितलं तर कधी होणारच नाही. जाऊ दे, मी जाते. अंगावर घोंगडे घेऊन लंगडत जाताना बघितली, पण या बाईचा जर पत्ता लागला ना मोठ्या बाई, तर ले काय हाती लागल आपल्या. थांबत थांबत चालणं, वळून वळून बघणं, हीच तर चोराची लक्षण आहेत. हीच आहे ती चोरी. लक्षणं तर तशीच दिसतात. आता कुठे चालली? अजून किती चालवणार ही बाई? अख्खी विटूची वाडी संपत आली तरी अजून हिचं घर येतच नाहीये. नेमकी कुठे राहते?
असं ही तर राहते काय? इंदूला सांगायलाच हवं. हे सुनीता ताईचे 500. हिंदे, बाजूला ठेव तुझ्या हातातलं काम. अगं काहीतरी घडणार आहे. मोठ्या बाई, अहो, काय झालं काय झालं? हा अगं मी तिला बघितलं. ती कोण? जी तुझ्या हातून 2दा निसटली ती. अगं ती लंगडी बाई. ती? हा तिला बघितलं आणि नुसतं पाहिलं नाही तर तिचं माग काढत पार तिच्या घरापर्यंत पोहोचले. अगं आणि ती एकटी नाहीये. अहो पण तो माणूस होता कोण? हा अगं म्हणजे मला असं नीट पाहिलं नाही मिळालं, लांब होतो ना आम्ही, पण असं वाटत होतं की या माणसाला कुठेतरी पाहिलंय. हा म्हणजे जरा डोक्याला जोर दिला ना तर आठवेल मला तो माणूस कोण होता ते. अहो मोठ्या बाई, लई मोठं काम केलंय. तिच्या घराचा शोध लावून तुम्ही. आता ती बाई पण सापडल आणि तिचा साथीदार कोण आहे हे पण आपल्याला कळल. हा श्रीकला, व्यंकू महाराज आणि श्रीकला कुठे चाललेत? बाबा, ते सोनोग्राफीला जाणं आजच गरजेचं आहे का? श्रीकला, अगं ही सोनोग्राफी अत्यंत महत्वाची आहे असं डॉक्टरांचंच म्हणणं आहे, म्हणून तर करणार आहोत ना आपण ती. आणि आता गोपाळ नाहीये, त्यामुळे तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेणं हे माझं आणि शकुंतलाचं काम आहे. आई आई येतो आम्ही, काळजी करू नका. सांभाळून जा ग. बाबा, आपण लवकर जाऊ आणि लवकर येऊयात, काय की आई तोपर्यंत घरात एकट्याच असतील ना. चल. का एकट्या का? घरातले बाकीचे अजून जिवंत आहेत. नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. कळतंय मला, असं चालता बोलता निघून गेला असं म्हणायचं ना तुला. हा कळलं. व्यंकट भाऊजी सुनेला घेऊन कुठं निघालात? अहो ते आज डॉक्टरांकडे जायचंय ना सोनोग्राफीसाठी, तिकडं निघालो. सोनोग्राफीसाठी तुम्ही? अहो बाई माणसाबरोबर बाई माणूस पाहिजे. अहो नाही वहिनी, बरोबर आहे. कसं आहे, खरं तर शकुंतला जाणार होती तिच्या बरोबर, पण आज जरा तिची तब्येत नरम गरम आहे म्हणून म्हणलं आपणच जावं. ऍक्च्युली बाबांना आज तालुक्यात काम पण आहे, पण हे बघ श्रीकला, माझ्या कुठल्याही कामापेक्षा माझ्यासाठी तुझं चेकअप वेळेत होणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यासाठीच का? अहो गोपाळ माझा कुणी नव्हता का? नाही अहो वहिनी, तसं नव्हतं म्हणायचं, पण हे पा, गोपाळ मध्ये आणि अधोक्षज मध्ये मी कधीच फरक नाही केलाय. आणि श्रीकलावरती तर माझं काकणभर जास्तच प्रेम आहे. शकुंतलाची तब्येत बरोबर नसली म्हणून काय झालं, माझ्या सुनेला मी घेऊन जाऊ शकते की नाही सोनोग्राफीला. आता तुम्ही सांगा, अशा वेळेला बाई माणसाबरोबर बाई माणूस असलेलं बरं असतं ना. अर्थात
तुमची काही हरकत नसेल तर घेऊन जाऊ का हिला सोनोग्राफीला? म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर. अहो वहिनी, असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही तिच्या सोबत असणार म्हणजे मग मला कसली चिंताच उरली नाही बघा. काही हरकत नाही. हा, मग आपण असं करू, तुम्ही तिच्यासोबत दवाखान्यात जा. माझं त्या तहसीलदार कचेरीतलं काम संपलं की मी येईन मग दवाखान्यामध्ये. हा हा, मग आपण जाऊ बर का सोनोग्राफीला. हा, मी घेऊन जाईन तुला. चला. काय ग श्रीकला, घाबरलीस का? पोटात काय गुडगुड वगैरे होतंय की काय? नाही, असं वाटतंय चेहऱ्यावरनं. घाबरू नकोस पण. अगं काही नाही, डॉक्टर काय करतात, होणाऱ्या बाळाची वाढ कशी होतीये एवढंच पाहतात, बाकी काही नाही. घाबरू नको, टेन्शन नाही घ्यायचं. ताई, मी काय म्हणते, तुमच्या रजिस्टरमध्ये पाहता का? नाही म्हणजे आम्ही नंबर लावला होता सोनोग्राफी करायची. आमच्या व्यंकट भाऊजींनी फोन केला होता. हिची सोनोग्राफी करायची. नाव आहे श्रीकला गोपाळ दिग्रसकर. हो. हो, आता तुमचाच नंबर आहे. चला. असं का? बरं बरं, एक मिनिट, तुम्ही असं करा, तुम्ही हिला घेऊन जा, मी जरा बाहेर जाते. काय, मी व्यंकट भाऊजींना फोन करते, सांगते त्यांना का तुझा नंबर लागलाय म्हणून. हा, जा, हिला पाणी बिनी पा जा. चल. या बस. डॉक्टर शेजारच्या केबिनमध्ये सोनोग्राफी करताय, येतीलच थोड्या वेळात. आज मला काहीही करून या डॉक्टरला मॅनेज करायलाच पाहिजे, पण कसं? सिस्टर, डॉक्टरांसाठी चहा ठेवलाय. हो. हा, आता डॉक्टर मॅनेज होऊ शकते. नर्स, मला पाणी हवं होतं, खूप तहान लागलीये, द्याल का? हो, सांगते. विठुरा, कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी सुद्धा इंद्रायणी जगली, तरली. फक्त आणि फक्त व्यंकू महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या कृपेमुळे. वाईट प्रसंग आला की लय वाईट वाटायचं, पण मग म्हणायचे हे पण दिवस सरतील. माझा विठुराया ना माझा बेस्ट फ्रेंड सोबत मला काही होऊ देणार नाही. तो तुझ्याकडे पाहिलं की धीर यायचा. आता कोणाकडे पाहू रे मी? तुझा गाभारा रिकामा रे, रिकामा. या घरावर किती मोठं संकट आलंय माहिती ना तुला? मग असं कसं नाहीसं झालंस रे? असं कसं नाहीसं झालंस? आता आधारासाठी कुणाकडे बघू रे मी? कुणाकडे बघू विठुराया? विठुराया, तू जिथे कुठे आहेस ना तिथून परत ये. तू परत ये. मी नाही रे राहू शकत तुझ्याशिवाय. परत ये विठुराया.
चला चेकअप करूयात. तुमचा चहा ठेवला तुमच्या वॉर्डबॉयने मगाशी, तो पिऊन घ्या ना आधी. नाही नको. डॉक्टर, तुम्ही दिवसभर किती पेशंट्सना चेक करता आणि दमून जात असाल ना, प्लीज चहा घ्या ना. अहो बघा. डॉक्टर, मी स्वर्गीय डॉक्टर गोपाळ दिग्रसकर ह्यांची बायको आहे. हो हो माहिती आहे. आमची ओळख होती चांगली. हो ना. देन आय इन्सिस्ट की आधी तुम्ही प्लीज चहा घ्या. बरं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतायत म्हणून, आणि गोपाळसाठी घेते. हॅपी. चला आता चेकअप करून घेऊयात. काय झालं डॉक्टर? काही नाही, फॅमिली येतेच आहे ना तुमची, आपण बसून बोलूयात. इंदू, अगं तू धीर नको सोडूस. विठुराय कुठे जाणार नाही आपल्याला सोडून. तो दूर जाऊच शकत नाही आपल्यापासून. त्याच्या भक्तांसाठी नक्की परत येईल. तो त्याच्या इंदूसाठी नक्की परत येईल. काळजी नको करू तू. विठुराया, तूच या घराचा पाठीराखा आहेस. या घरावरचा अरिष्ट दूर करायला परत ये रे. खोट्या श्रीकलाचा खोटेपणा सगळ्यांसमोर येऊ दे विठुराय. परत ये. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही प्रेग्नेंट आहात? डॉक्टरांनी. शक्यच नाही. म्हणजे हेच की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. चहा प्यायलीस ना तू? म्हणजे? अगं चहा प्यायलीस ना? काय आकर. काय बोलतात तुम्ही? समजतंय का तुम्हाला? अगं आकर बघू. कसं शक्य आहे ग हे? आता तू माझ्या अर्काच्या अंमलाखाली असलं पाहिजे. व्हॉट? व्हॉट काय व्हॉट? एव्हा व्हॉट बीट काही नाही. मी आता काय सांगते ना ते नीट ऐक. आता माझ्या घरचे येतील, त्यांना सांगायचं की श्रीकलाचं चेकअप एकदम व्यवस्थित झालं. श्रीकला खरंच प्रेग्नंट आहे. सगळं व्यवस्थित आहे. डॉक्टर येऊ का मी आतमध्ये? या या व्यंकट भाऊजी. काही नाही डॉक्टर, आम्हाला इतकंच विचारायचं होतं का श्रीकलाच्या बाळाची वाढ कशी होती म्हणून. जे शक्य नाही ते विचारतात तुम्ही. म्हणजे हेच की श्रीकला प्रेग्नेंट नाही आहे. काय? काय सांगताय हे डॉक्टर? तेच जे श्रीकलाला चांगलंच माहिती आहे.
श्रीकला, हे सगळं तू का केलंस? बाबा बाबा मला खरंच असं काही करायचं नव्हतं. गोपाळची शपथ खाऊन सांगते, मला नव्हतं करायचं असं काही. मग का केलंस असं? आई, कारण की मला गोपाळचं हे घर, या सगळ्या माणसांना, माझ्या आई बाबांना सोडून नव्हतं जायचं म्हणून. याचा आणि त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मोठ्या बाई. मी जर हे असं केलं नसतं ना, तर इंद्रायणी ताईंनी मला केव्हाच घराबाहेर काढलं असतं. घरात आल्यापासून त्यांनी कायम दुस्वासच केलाय हो माझा. मी बरोबर बोलते ना आई? खरंच केलं असतं की नाही त्यांनी हे? अगं पण म्हणून एवढं मोठं खोटं बोलण्याची काय गरज होती? काय म्हणालीस तू की गोपाळचा अंश तुझ्या पोटात वाढतोय? शकू, शांत हो. हा, अहो काय सांगतो मोठ्या बाई? अहो काय नाही केलं या पोरीसाठी? हात नको लावूस मला. आई, आय एम रिअली सॉरी. माझं खरंच चुकलं. पण विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. श्रीकला, काय बोलतेस तू? हा, तू आम्हाला विश्वासात घ्यायला नको होतस का श्रीकला? सांग मला. आणि असा एवढा कुठला नाईलाज होता का तुझा? मी आणि शकुंतला तुला पोटच्या पोरीसारखं मानतो. गोपाळ गेल्यानंतर तू घराच्या बाहेर जा असा विचार आम्ही दोघं करणार होतो का? किंवा घरातल्या इतर कुणालाही असा विचार आम्ही करू दिला असता का? अगं, या एका कारणासाठी खोटं बोललीस तू का? कशासाठी? बाबा, माझं खरंच चुकलंय. मी मान्य करते. मला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता हो. मी गोपाळची शपथ खाऊन सांगते. ए चुप चुप. सतत गोपाळची खोटी शपथ खाऊ नको. लाज नाही वाटत का ग? साध्या भोळ्या माणसांच्या भावनेंशी खेळताना. बघितलं ह्याच मुळे ना मला हे सगळं. हे तू गरोदर नाहीयेस हे मला आधीपासून माहित होतं. अहो पण पाठराखीन बाई असं का बोलताय तुम्ही? नाही म्हणजे त्या दिवशी त्या डॉक्टरीन बाई आल्या होत्या ना, त्यांनी चेकअप केलं आणि त्याच बोलल्या की श्रीकला गरोदर आहे. इंदू, तू बोलण्याआधी जरा विचार कर बरं. काय ग, गरोदर आहेस? सांग ना, आहेस गरोदर? डॉक्टरीन बाई का खोटं बोलल्या का? मग त्या खोटं बोलल्याच नाही.
खोटं नाही बोलल्या मग? हो मग ती गुंग झाली होती त्यांची. खरंच या हिने केली होती. हे बघ इंदू, मला काय व्यंकट भाऊजी बोलू द्या तिला, प्रूफ आहे तिच्याकडं. प्रूफ नाही, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं, पण याची काय आयडियाच नाही. इंदू हे काय सगळं? अधोक्षज ती बोलतेय ना, समजे डिटेल दिल ती. त्या दिवशी त्या डॉक्टर तेच बोलल्या जे हिने त्यांना बोलायला सांगितलं होतं. त्यांना पैसे चारले होते का श्रीकलाने? नाही, हे पाजलं तिने.